नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही मला रोज डेली ब्लॉगमध्ये पाहतच आहेत. तर मी आज वेगळ्या टॉपिकवर जरा व्हिडिओ बनवलेला आहे की 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ पॉझिटिव्ह टिप्सवर अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही मला खूप भरभरून प्रेम दिलं आणि त्यासोबत बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती आणि असंही विचारत असतात की ताई म्हणजे पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा स्मार्ट, आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी परिस्थिती पण तशी हवी असते. तर बरोबर आहे, परंतु परिस्थिती क्रिएट करणं हे आपल्या हातात असतं आणि आपण आजूबाजूला असं वातावरण क्रिएट करायचं पॉझिटिव्ह की जेणेकरून आपण पॉझिटिव्ह राहू. तर पहिलं म्हणजे आपली मानसिकता. आपण पहिलं आपलं माइंड सेट करायचं आणि आपण जर माइंड सेट केलं किंवा आपण पॉझिटिव्ह जर विचार केला तर आपण पॉझिटिव्हच विचार करून पॉझिटिव्ह राहायला लागतो. आणि जर का आपल्या डोक्यामध्ये एखादा निगेटिव्ह विचार आला तर सगळं काही निगेटिव्ह आपण विचार करायला लागतो आणि त्याच्यातून आपली मानसिकता जाऊन आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो. त्यामुळे आहे ती परिस्थिती सुद्धा विस्कळीत होते. तर काही ताईंनी अशी पण कमेंट केली होती की आम्हाला घर बसल्या 2 पैसे कमवता येतील, वेळ पण जाईल आणि करमणूक पण होईल आणि छान वाटेल. तर असं काहीतरी सजेशन दे, तर काय करता येईल सांग म्हणून. तर आज त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर बघा, जोपर्यंत आपण आपल्यामध्ये बदलाव करत नाही किंवा 2 पैसे आपण कमवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. आपण गृहिणी काय करतो की घरातली कामं उरकतो आणि आपण त्यासाठी खूप एफर्ट्स घेत असतो. त्याचबरोबर बघा, कामं उरकल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार आहे की अरे हा तू आता खूप काम केलंय आणि थोड्या वेळ बस. तर असं आपल्याला कोणी म्हणणारं नसतं आणि म्हणत पण नाही. आपण करतच राहतो. आता घरामध्ये भरपूर सारी कामं असतात हाऊसवाईफ म्हटलं तर, कारण मी माझ्यापाशीच बघते आणि तुम्ही पण बघताय डेली ब्लॉगमध्ये. तर भरपूर काम आहे, काढली तर खूप कामही नाही तर काहीच कामं नसतात. तर असं आहे. त्यामुळे आपण आपली जी कामं उरकल्यानंतर जो वेळ आपल्याला मिळतो त्या वेळामध्ये आपल्याला भरपूर काही करता येईल. अगदी 3 ते 4 तास जरी आपल्याला मिळाले ना, त्या 4 तासामध्ये पण आपल्याला भरपूर काही करता येईल आणि तसेच आपल्याला 2 पैसेही मिळतील. तर हे आज तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये कदाचित ऐकायला मिळेलच आणि त्यानुसार तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल पण ठरू शकेल. तर आपण गृहिणी घरातली कामं करण्यासाठी खूप एफर्ट्स घेत असतो. त्याचबरोबर बघा, मुलं लहानाची मोठी झाल्यानंतर ते त्यांच्या कामामध्ये, कॉलेज, अभ्यास यामध्ये ते व्यस्त होतात आणि नंतर सेटलही होतात. तसेच नवऱ्याच्या कामामध्ये बिझी राहतो आणि आपण घरातली कामं उरकून आपण असं जो काही वेळ मिळतो तो असाच आपण वाया घालवतो. आणि त्यानंतर जेव्हा मुलं मोठी झाल्यानंतर, सेटल झाल्यानंतर जेव्हा कोणी आपल्याला विचारेल की तू काय करते, त्यावेळेला आपल्याला कसं वाटेल? असं होतं बऱ्याचदा. त्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष असो, स्वतःची काहीतरी आयडेंटिटी असणं खूप महत्वाचं आहे आणि आपण तसे प्रयत्न पण केले पाहिजे. स्वतःला बदलवलं पाहिजे आपण काळानुसार, तरच आपल्याला म्हणजे मान मिळेल, सन्मान मिळेल. नाहीतर कोणी आपल्याला विचारणार नाही. आता आपण मेन टॉपिकवर वळूया की वर्किंग वुमन्सचं ठीक आहे, आता ते बाहेर जातात किंवा बाई असते किंवा स्वतः आवरून ते जॉबलाही जातात. परंतु ज्या हाऊसवाईफ आहेत की बऱ्याच लेडीज अशा असतात की त्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते पण कुठून सुरुवात करावी, काय करावं काही कळत नाहीये किंवा त्यांना काहीच नॉलेज नाहीये. तर अशा गृहिणींसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरू शकतो. त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. तर आता बघा, पहिलं म्हणजे एक आपण शेतकरी गृहिणी बघूया. तर बघा, शेतकरी गृहिणी आहेत आणि त्यांना पण 2 पैसे कमवायचे. तर आता तुम्हाला शेतकरी जीवन माहिती आहे कसं आहे. दिवसभर कामं असतात, जनावरांचं बघायचं, मुलांचं बघायचं, काय हवं काय नको सगळ्यांचं बघायचं असतं आणि दिवसभर ती गृहिणी काम करत असते आणि तिलाही कुठेतरी मन खात असतं किंवा तिला असं वाटतं की 2 पैसे आपणही कमवावेत. तर ती सुद्धा कमवू शकते. जर तुम्ही बघा जनावर वगैरे असेल तर तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता.
डेअरी चालू करू शकता किंवा तुम्ही दूध पॅकिंग करून बाहेर तुम्ही सप्लाय करून किंवा ऑर्डर घ्यायच्या बाहेर द्यायचं दूध, असंही तुम्ही दुग्ध व्यवसाय चालू करू शकता. किंवा जर तुमचं टेलरिंगचं झालं असेल तर तुम्ही जे ब्लाऊज शिवत असाल, आता तुम्हाला माहितीये बघा, आपले जवळचेच आपल्याकडे न देता 2 पावलं लांब जातात, असं असतं बऱ्याचदा. त्यामुळे तुम्ही जर जे काही ब्लाऊज तुम्ही कस्टमरचे शिवताय तर ते सुद्धा तुम्ही बघा व्हिडिओ शूट करून तुम्ही एखादं तुमचं स्वतःचं चॅनल चालू करून तुम्ही ते व्हिडिओ शूट करून अपलोड करून पब्लिक करू शकता. तर तिकडून सुद्धा तुम्हाला इन्कम चालू होऊ शकते. तर आज मी तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. मलाही कुठेतरी वाटायचं की फॅमिली बघून, मुलांना बघून जो काही वेळ मिळेल तो मी स्वतःमध्ये घालवून, म्हणजे 2 पैसे मला कमवता येतील आणि समाधान पण मिळेल, मी व्यस्त पण राहील कामामध्ये, असं मला बऱ्याचदा वाटायचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आता तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहताय की मला ट्विन्स आहेत आणि बॅकिंग नसल्यामुळे मुलांना कुठे बाहेर डे केअर मध्ये ठेवायचं म्हटलं तर सरांना पसंत नव्हतं. मग जो काही वेळ मिळायचा तर तो माझा असाच रिकामा जायचा आणि मला मनातून कुठेतरी खूप असं वाटायचं की काहीतरी करावं आणि 2 पैसे कमवावेत. म्हणून मी हे युट्यूब चॅनल चालू केलं. तर हे युट्यूब चॅनल चालू केल्यापासून बघा मी एवढी व्यस्त राहते ना कामामध्ये, म्हणजे 2 पैसे मला मिळतात पण त्याचबरोबर मी व्यस्त पण राहते आणि आपल्याला काहीतरी शिकायला पण मिळतं. कधी आपण स्वतःमध्ये बदल करतो, कधी आपण चेंज होतो हे आपल्याला देखील कळत नाही बघा. त्यामुळे तुम्हाला जर 2 पैसे कमवायचे असेल तर जगाकडे लक्ष न देता, बाहेरच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःमध्ये असा कॉन्फिडन्स आणायचा आहे की हे मी करणारच. इम्पॉसिबल मध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह पाहिलं तर आय एम पॉसिबल आहे. त्यामुळे जर स्वतःची आयडेंटिटी आपल्याला तयार करायची असेल तर जगाकडे दुर्लक्ष करणे हा एकमेव पर्याय आहे. जर तुम्हाला बघा छान छान काहीतरी तुमच्यामध्ये कला आहे, काहीतरी बनवता येते तुम्हाला, तर ते तुम्ही पब्लिक करा. ते तुम्ही हाईड ठेवू नका. तुमच्यातली कला बाहेर आणा की जेणेकरून तुम्हालाही 2 पैसे मिळतील, तुम्हाला समाधान मिळेल, तुम्ही व्यस्त राहाल आणि जगालाही पाहायला मिळेल. ती कला तुम्ही समोरच्याला दाखवा. तुमच्या याच्यातून सुद्धा समोरच्याला काहीतरी शिकायला मिळेल, असं काहीतरी तुम्ही करा. तर बऱ्याच गृहिणी अशा असतात की बघा त्यांना काही ना काही येत असतं परंतु ते काहीच धाडस दाखवत नाही किंवा करण्याचा प्रयत्न करत नाही. आता आपण बघतोय की आता कोणी साधं असं राहिलं नाही. गावाकडे सुद्धा असं साधं कोणी पाहायला मिळत नाहीये बघा. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केला आणि एक तयारी मनाची केली तर तुम्ही खूप काही करू शकता. जर तुम्हाला छान केक बनवता येत असेल तर तुम्ही ऑर्डर घ्या, तुम्ही व्हिडिओ शूट करून तुम्ही अपलोड करा. जर तुम्हाला बघा स्मार्ट वर्क करायचं असेल आणि जर तुम्हाला खरंच मनापासून 2 पैसे कमवायचे असेल, स्वतःची आयडेंटिटी तयार करायची असेल तर तुमची कला बाहेर आणा. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की आता शेतकरी जरी म्हटलं तरी ती गृहिणी सुद्धा, म्हणजे काही घरामध्ये असं सोशल मीडिया वगैरे ह्या गोष्टी आवडत नाहीत किंवा चेहरा न दाखवता सुद्धा ती गृहिणी पैसे कमवू शकते. तर ते कसं, तर रेसिपी बनवून सुद्धा तुम्ही रेसिपीचं चॅनल चालू करून रेसिपी अपलोड करायच्या, पब्लिक करायच्या, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला इन्कम चालू होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही काही ना काही करा. आता बघा म्हणजे बऱ्याच गृहिणी असतात की खूप आपण बघतो की आता पार्लरचं झालेलं असतं, मेकअप आर्टिस्ट, तर छान छान मेकअप करता येतात. त्या ऑर्डर घेतात, पैसे घेतात, ऑर्डर घेतात आणि गप्प बसतात. पण जर तुम्ही स्वतःचं असं एक चॅनल चालू केलं तर तुम्ही जो काही मेकअप कराल तोच व्हिडिओ शूट करायचा आणि तो पब्लिक करायचा. तर इथे बघा आपल्याला म्हणजे कोणाचं बंधन राहत नाही किंवा आपल्याला कुठे टायमात जावं लागत नाहीये. हे सगळं आपण आपल्या वेळामध्ये करतो तर आपल्याला 2 पैसे पण मिळतात, आपल्यामध्ये बदल पण होतात, आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि एक समाधान मिळतं. ते 2 रुपये का असताना आपण जेव्हा स्वतःचे कमवतो ना, तो एक आनंद तो वेगळाच असतो. आता मला सुद्धा काही कमी नाहीये, सगळं काही आहे, स्वामींच्या कृपेने सगळं काही मिळालेलं आहे. आता मुलं पण मोठी झाली आहेत
तर माझा वेळ पण जातो कामामध्ये, माझे डेली ब्लॉग असतात, वर्षा रेसिपीज सुद्धा मी चॅनल चालू केलेला आहे, त्याच्यावर पण माझ्या छान छान गावाकडच्या युनिक अशा रेसिपी असतात, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला मिळतील. तर माझे 2 चॅनल आहेत, तर त्यामध्ये मी पूर्ण व्यस्त आहे, म्हणजे पूर्ण बिझी होऊन जाते आणि अख्खा दिवस माझा बिझी जातो. परंतु खूप छान वाटतं, आपण काहीतरी करतो, आपल्या याच्यातून काहीतरी समोरच्याला शिकायला मिळतंय. आणि आपण म्हणतो ना, जे आपण प्रामाणिकपणे अगदी मनापासून जे काही करतो ना, तर एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळतं आपल्याला. तर मी सुद्धा हे वर्षा शिंदे ब्लॉग हे चॅनल माझं 3 वर्षापासून मी चालू केलेलं आहे आणि आता माझं ते मॉनिटाईज झालं, मलाही महिन्याला पैसे मिळतात आणि प्लस जे काही मिळतात त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. तर ते पैसे मिळण्यापेक्षा मला काहीतरी शिकायला मिळतंय, जो माझा वेळ त्याच्यामध्ये जातोय, ते मला समाधान असं मिळतं, म्हणजे छान वाटतं. तर असं काही ना काही तुम्ही करू शकताय. आता एखादी क्वालिफाईड लेडी आहे आणि तिला बाहेर जायला जमत नाहीये, तर ती घर बसल्या ट्युशन सुद्धा घेऊ शकते. आता तुम्ही बघताय, जर 1ली ते 10वी पर्यंत जर ट्युशन चालू केली तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही इन्कम करू शकता. किंवा आता जॉब म्हटलं तर बघा, घरातलं आवरून बाहेर आपल्याला ऑफिसला जायचं म्हटलं तर वेळेत पोहोचावं लागतं. परंतु जर तुम्ही घर बसल्या जर असे हे छोटे छोटे जर उद्योग केले तर बघा, तुम्हाला 2 पैसे मिळतील, स्वतःची आयडेंटिटी तयार होईल आणि छान वाटेल. काही गृहिणी अशा म्हणजे अशा असतात की बघा, त्यांना असं कॅमेरा समोर जायला भीती वाटते किंवा कॉन्फिडन्स नसतो बोलण्याचा, किंवा कसं बोलावं, काय बोलावं याची आयडिया नसते. तर त्या गृहिणीने रेसिपी सुद्धा बघा, अगदी आपला चेहरा हाईड राहतो. तुम्ही रेसिपी बनवायची, चॅनल चालू करायचं, रेसिपी बनवायची आणि अपलोड करून, पोस्ट करून पब्लिक करायचं. जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा तुम्हाला मंथली इन्कम चालू होईल. तर तुम्ही बघा, चेहरा न दाखवता सुद्धा 2 पैसे कमवू शकता. म्हणजे असे खूप ऑप्शन आहेत आपल्याकडे पैसे कमवण्यासाठी, पण आपण प्रयत्न करत नाही, आपण तसे एफर्ट्स घेत नाही. त्यामुळे आपली स्वतःची जर आयडेंटिटी तयार करायची असेल ना, तर पुढे प्रयत्न तर करायलाच हवे. तर बघा फ्रेंड्स, बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात. आपण जर थोडासा स्टडी केला ना, आपली क्रिएटिव्हिटी आपण दाखवली ना, तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळेल. आता मी तुम्हाला सांगितलं की घर बसल्या भरपूर काही असे बिझनेस आहेत की आपण ते करू शकतो, रिकाम्या वेळामध्ये, दुपारच्या वेळामध्ये, 2 ते 3 तासामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की लेडीजला, आपल्या लेडीजला बघा, साड्या, ब्लाऊज, मेकअप किती क्रेज असतं. मग जसं ट्रेंडिंग नुसार आता मार्केटमध्ये सध्या ट्रेंड कसला आहे किंवा ट्रेंडिंग काय आहे, त्यावर थोडासा स्टडी करून तुम्ही जर त्या रिलेटेड जर बिझनेस चालू केला तर नक्कीच बघा, तुम्हाला म्हणजे सक्सेस मिळेल. तुम्ही ऑनलाईन साड्यांचा बिझनेस करू शकता किंवा ब्लाऊज सुद्धा बघा, छान छान असे तुम्ही आता आरी वर्क ब्लाऊज, म्हणजे टेलरिंगच नाही, नुसतं ब्लाऊज शिवायचंच नाही, तर आता आरी वर्क आले ब्लाऊजला करायचं, तर ते सुद्धा बघा, तुम्ही त्याच्या पण ऑर्डर घेऊ शकता. त्याचबरोबर छान फॅशन डिझायनिंगचं किंवा मेकअपचं, ज्वेलरी, छान छान ज्वेलरी आता भरपूर बघा, डायमंड्समध्ये मंगळसूत्र वगैरे, किंवा हिरकणी नथ म्हणताय, किंवा बघा हेअर स्टाईल करायचं जे बन असतो, तर ते क्लिप, क्लच असतात, तर त्याचाही आता बिझनेस करतायत लेडीज. तर असं ट्रेंडिंग नुसार तुम्ही त्या रिलेटेड असं तुम्ही बिझनेसही चालू करू शकता रिकाम्या वेळामध्ये, बिना इन्व्हेस्ट करता. आता तुम्ही जर चॅनल चालू करायचं म्हटलं तर बघा, काहींना आयडिया नसते की करायचं असतं, परंतु माहिती नसतं काही. तर जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, तर मी त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेलच नक्कीच, की चॅनल चालू करण्यापासून एडिटिंग, त्याचबरोबर व्हिडिओ कसा शूट करायचा, अपलोड करायचा, पब्लिक कसा करायचा, या रिलेटेड सुद्धा मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर आता मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.